गुड मॉर्निंग. याला आतीने यावं समोर. हे असे पार्टनर आहे माझे ज्याला म्हणतात ढ येते डान्स मधला. या गटारी जवळ ना तुळशी आलेत. मंजिरी पण बघा किती सुंदर आले आहेत त्यांना. एक मात्र एवढं आहे की आमच्याकडे तुळशा मात्र जास्त येतात. गुड मॉर्निंग. कसे आहात? छान छान आलंय ना गुलाबाचं फूल. आणि हे इकडे आहे जास्वंदीचं फूल. इथे लावलेलं जे गुलाब आहे ते चाललंय पार जास्वंदीमध्ये घुसतंय. आणि जास्वंदीला तर विचारूच नका. ते बघा वाढव्य कुठलं कुठे वाढून राहिलेलं आहे. येता जाता तर आता या हे लागायला लागलंय. हे पहा हिला अशी दाबून ठेवली आहे. जर सोडली ती पटकन डोळ्यात लागू शकते. पण हेच फुलं आपल्या घरच्या देवांना कामात येतात. ते जास्वंदाचं आहे, गुलाबाचं आहे, चांदणीचं आहे. त्यामुळे बाहेरून आणायची गरज पडत नाही आपल्याला देवाला फुलं. शंभूराजांना आणि मला गेल्या 2-4 दिवसांपासून जे तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला असेल शॉर्ट, तर त्यात मी सांगितलं की आम्हाला बरंच नाही आहे. अजूनही बरं नाही आहे. मला तर खोकला वगैरे झाला आहे. तो सकाळी नाही येत पण रात्री प्रचंड येतो. औषधं चाललेले आहेत. भाऊला पण तेच आहे. सो शंभूची शाळा नाही आहे त्यामुळे मी जरा निवांत असते. नाही तर मग मला पण आवरायचं आहे, त्याचंही आवरायचं आहे, दोघांचे डबेही करायचे आहे. अशा चक्करमध्ये मला घाईघाई होत असते. जरा थोडेफार बदल करायचे आहेत मला. तर माझी रील बघितली असेल की रवा पास्ता कसा करायचा, लहान मुलांसाठी मैदा वगैरे न देण्यापेक्षा. तर रव्यात थोडं मीठ आणि गरम पाणी टाकून तो भिजवून ठेवला होता. तो जो रील आहे तो तुम्ही आपल्या शॉर्ट्समध्ये जाऊन चेक करा, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. 2-3 महिने तुम्ही त्याला वाळवून ठेवू शकता. म्हणून मी अशी डिझाईन काही केली होती. आपल्याला हवा तो आकार करता येतो. सो हा रवा पास्ता जो आहे हा घरगुती बनवलेला होता मी. जरा शंभूला बरं पण नाही आहे तर भाजीपोळी वगैरे तो सहज नाही म्हणून येतो की नको आहे मला भाजीपोळी, वरणपोळी मला नको आहे. मग असे काही नावं सांगितले आपण. पास्ता खायचा आहे का, तुला नूडल्स खायचे आहेत का. मात्र हे सगळं घरगुती बरं का. हा रवा पास्ता जो आवडला होता की छान आहे. म्हणजे अजून तरी तो सध्या मी जे बनवते की शंभू खाऊन घे हे छान असतं, आवडीने खातोय. पुढचं पुढे बघितलं जाईल. मला वाटतं का मी तुमच्याबरोबर शंभूला जे नूडल्स देते त्याची रेसिपी शेअर करावी. कमेंट करा, मी नक्की रेसिपी शेअर करेन. आणि वेळ न घालवता आता वरचं घर आवरायचं आहे. आज मात्र माझं स्वतःचं आवरायचं बाकी यायचं. म्हटलं वरचं घर आवरून घेऊयात. बदल होणार आहेत, तुम्हाला थोडे दाखवणार आहेत. आजचा सगळ्यात मोठा जो बदल आहे या रूमचा की हा जो पलंग आहे तो जाणार आहे समोरच्या घरामध्ये. सो त्याच्या खालचं आधी सगळं काढून घेतलंय. आता ते इथे ठेवलेलं आहे. मात्र जर झोपताना ते इथे हाताला लागलं तर जागा पुन्हा अदला बदला कराव्या लागणार. तर याला आतीने यावं समोर. इथली आपली पंगई काढावी लागली मला, कारण या बाजूला समोर पलंग मावत नाही. दारात ना आलं की शंभूला लागू शकतो. त्यामुळे हीच जागा त्याच्यासाठी सेफ आहे. आता इथे ठेवणार. आणि तिथलं सगळं उचललंय. आता ही पंगई इथे मला लटकवावी लागणार आहे. सो असे काहीतरी चेंजेस करतोय. सो असा पलंग सेट करून घेतला.
या घरात आता झाडून घेतलंय, गाद्या टाकायच्या राहिल्या आहेत. मात्र या घरामध्ये पण झाडून घेतलंय. झोका पण मी असा छान लटकवून दिला आणि इथे गाद्या वगैरे टाकून ठेवलेल्या आहेत. हे इथलं हे रिकामं होऊन जाईल. पलंगावर काही ना काही सामान ठेवला गेला असता. बसताना नुसतं त्याच्यावर काहीच नाही, गालीच्या वगैरे एवढंच असतं. आणि खाली गाद्या असूनही टाकल्या नाही, त्यापेक्षा मग मी त्यात टाकून दिल्या. खाली जाऊया आणि जरा स्वतःच आवरूयात. ई बघ याच्यात कुठेतरी असेल. ई आपल्या पसाऱ्यामध्ये आले, तू जोडून देन आले. एच सापडला, सापडला एच. शंभू गुड मॉर्निंग. तुला बरं वाटतं आता? इकडे बघ, आईकडे बघ. हे हे एल सापडला. आणि वर मला कुठलं लेटर सापडलंय सांग? कुठला? एम सापडलाय ना? हा, असा डब्ल्यू असतो. बर, असा. खेळा आता. किचन मध्ये पसारा केलाय आज. हा बोला. तू खेळ, मी आंघोळ करून आलीच. शोध ना मग, तू सापडून जाईल ना तुला. आमच्या घरचेच गुलाबाचे फुलं आहे आणि जास्वंदाची पण फुलं. देवघर कशा दिसतंय शंभू? देव कशा दिसतंय? हा, काय झालं छोटा बेबी तुला? काय झालं? देव कसे दिसताय आपले? छान छान. आज सकाळी तुम्हाला फुलं दाखवले नाही, तेच फुलं आहेत. आंघोळ झालेली आहे मी आता. आल्या आल्या मीच आधी बसून घेतलेला आहे. जसा दिसला आसन, असं नसतं व्हा म्हटलं. सो चला, मला जरा बाहेर जायचं होतं. बीट आणि काही कोशिंबिरीसाठी आणायचे आहेत, तर ते आणते. आणि अजून जरा महत्त्वाचं काम आहे एक, आज कंप्लीट करायची आहे. डेडलाईन दिली आहे त्याच्यासाठी मला. ते पण एक काम करून घेते. कीर्तिताईकडची साडी जी आहे ना, मी तुम्हाला आता दाखवेल ती पुढच्या व्हिडिओमध्ये. आता या व्हिडिओत काय काय दाखवू ना, खरंच ना. मला, मी इथे पण बसली ना तर मला मस्त वाटतंय. माझा आवडता हा कॉट सेट आहे, जो आम्ही एक्झिबिशनमधून घेतला होता. त्याला अशी मस्त डिझाईन आहे हातावर आणि खाली प्लाझोला पण तोच घातला आहे. आता बाकीचं आवडते आणि थोडं काम पटकन करून येते. तू जेवला? तू काय जेवला? पोकळ्याची भाजी आणि पोळी जेवला. सो आता मी पण जेवते. माझं पण बाहेरचं काम झालेलं आहे. आज केलं आहे वालाच्या शेंगांची भाजी. कशाची भाजी आहे? चला चला, डान्स प्रॅक्टिस करा. 1 2 कसं शिकवलंय? हा, तू कुठे आहे? तू कुठे आहे? कसं शिकवलं मी बाकी ते सोपं शिकवलंय. याला शिकवलं 1 2 1 2 कर. 1 कर ना. 1 2. हा, हे बयाचं पा. कसं काय डान्स शिकवायला रे मी तुला? असा कसा डान्स शिकवू? डान्स कर म्हणे आई. मयांक असा सरळ उभं राहा. आता 1. तुझा उजवा पाय कोणता आहे? कोणता आहे उजवा? हा, त्याला असा क्रॉस लाईन मध्ये कर. 1. आता तेवढा ते कुठे उभा राहतो? 1 कुठे करतो? हा 1. आणि तू कुठे? लगेच पाय जवळ घ्यायचा. चल, मी शिकवल्यासारखं कर. आता परत करून दाखव. कर ना. हा, जा तू. मी नाही शिकवणार तुला. 3 4 येऊन जाता बघ तुझं तिथला तिथे. काय हसतो आणखी? आई डान्स करू म्हणे आपण. हे असे पार्टनर आहे माझे, ज्याला म्हणतात ढ येत नाही. डान्स मधला म्हणतात ढ येत नाही. काय शिकव मी डान्स? आम्ही मृणालच्या लग्नात त्या डान्सची प्रॅक्टिस करतोय. का रे आहे? त्या मृणाल आत्याच्या लग्नात डान्स करायचा आहे की नाही? की नुसता चंदा चमकेच करायचा आहे सगळ्या ठिकाणी?
ओ चंदा चमके, चंदा चमके चम चम चटोरी चिनी. काय काय कर, बेडुकुड्या करून नारेस का लग्न? दमाबाई, मला ना जरा हौशी कलाकार, माझा पार्टनर हौशी पाहिजे. म्हणजे तो जरा थोडस इकडे तिकडे एखाद्या स्टेपवर इकडे तिकडे का होईना हालेल, पण माझा पार्टनर हालत नाही. म्हणजे अंकुर तो पण तुला एकटीला करायचं कर, मला नको घालू म्हणे. आणि हा येडूबाई माझा, याच्या बरोबर ना एक बसवूया असा विचार चाललाय. पण कितपत काय खरं आहे ना देवालाच माहिती आता ते. हॅलो, कशी आहात? सो आता पुन्हा मी वर आली आहे. विचार केला मी की जाऊ दे नको पुसायला, पण म्हटलं घ्या आता पुसूनच मी, आहे वेळ आपल्याकडे तर पुसूनही घेते, गादेही टाकून घेते, म्हणजे जरा बरं वाटेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.